हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर चला आता सकाळचा नाश्ता आज कालदीदी बनवत आहे. तर आजची रेसिपी आहे पास्ता. तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान झालेला होता, त्यांनी बनवला होता आज. तर संपूर्ण ब्लॉग पूर्ण बघा, स्किप न करता. टाकायचं आणि मॅगी मसाला एक. ओके, कधी शिकला मग तुम्ही ही रेसिपी? हो का, तुम्ही करायचे का तिकडे रूमवर? कोण करायचा? मैत्रिणीची रेसिपी बघायची. हो का, बरं बरं. आहे ना मध्ये, काय ते पातेले. इथे आपला पास्ता बॉईल झालेला आहे. सोया सॉस आणि टमॅटो सॉस हे टाकून मस्त बनवणार आहे जल्दी पास्ता. आवरायचे ना, कधी येतात तुम्ही? माझं आवडलं. हॅलो गुड मॉर्निंग. चला इथे मस्त ठीक आहे. चला हॅलो गुड मॉर्निंग. तर चला अजून मस्त पास्ता बनवलेला आहे, आपण मस्त खाऊ तो. या पास्ता खायला सर्व. आला तू? काय शिकवलं आज? मसाला शिकवलं का अजून? तुमच्या बुक मधला अभ्यास केला का? टिफिन झाला का? टिफिन झाला.
पास्ता आवडतात तुला? थांबा, येते पोळी. तरी ते आम्ही चीज बनवत होतो दुधापासनं, तर ते काही नीट बनलं नाही, सो ते दाखवलं पण नाही तुम्हाला, कारण फेक आहे ही रेसिपी. असं नाही बनत, चीजची रेसिपी वेगळीच असेल काहीतरी. आपलं याचं दूध पाहिजे होतं ना. थांब, गोल गोल गोळा होईल का? देतो नाही का पाणी? तरी ते मी आंबा कापत होते दादांसाठी. त्यांना आंबे खूप आवडतात आणि त्यांनी आज जेवण पण नव्हतं केलं, तर मी त्यांच्यासाठी आंबा कापून देत होते. आणि आमचं जेवण झालेलं होतं, बाकीचं सगळं आवरलं होतं. आता हॉल आवरायचा आहे. आई दापोडचं एका दादांचं रूम आणि गॅलरी आवरत होता आई आणि सुनीताताई. आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे झाल्यावर आम्ही हॉल आवरणार आहे, हॉल आणि पुढची गॅलरी. तर किचन पण आवरायचं आहे. खूप सारी धूळ झालेली आहे घरामध्ये, तर किचन पण आवरू. उद्या पाणी आलं का तेव्हा. तर घरामध्ये जर लग्न झालं ना एखादं, तर खूप सारे डबे भांडे सगळं खराब होऊन जातं, तर ते आवरावंच लागतं. त्यामुळे आम्ही सगळे घरं आवरून घेतले आता. म्हणजे 2 बाकी आहे, अजून 2 आवरलेले, 2 बाकी आहे. सो तेही आवरू लवकरच, तुमच्यासोबत मी शेअर करेन. तर आता आम्ही आलो आहोत गच्चीवर, टेरेसवर कपडे काढण्यासाठी. आता जेवण झालं आहे आणि वातावरण वगैरे छान झालेलं आहे. असं वाटतं आताच पाऊस येईल. ना का? हॅलो. तर आता आम्ही आवरत आहोत घर, किचन. दादांची रूम आवरून झाला आहे. आता हॉल आवरतो आहे, कारण कालनीच्या लग्नापासून आवरलंच नाही आहे. खूप धूळ आणि खूप घाण झालेली आहे घरं. आता आवरून घेऊ.
डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात दळू. मी बनवत आहे शिरा. कोणता? मँगो फ्लेवरचा. अच्छा, कल्दींनी मस्त काय केलंय, दाल खिचडा बनवला आहे आणि ते आपली शिऱ्याची तयारी चालू आहे. हे लाडू आहे. दीदी एक चमचा द्या ना मला, हे हलवायला. काय हे दूध आहे ना ऑलरेडी पिवळं आहे आणि कसं टाकलं पिवळं होतं. त्याचा ना कलर पिवळा करायचा आपल्याला शिऱ्याचा, म्हणून त्याच्यात ना केसर टाकायचे. समजलं ना तुम्हाला? मला वाटतं टेस्टसाठी टाकायचं तुझ्या. नाही ना. मिक्सर काढायचं. टाका ना, तूप टाका त्याला. असं टाकून टाकायचं. सब लिया है मम्मी. तुम्ही दोन चमचे आवडत नाही. व्हिडिओ मध्ये येत आहे. होय माझा भेट. हो तो बयाचा थोडासा करायचा का? पहिल्यांदा आपण बनवतोय मँगो जाऊ द्या. फ्लेवरचा. जाऊ द्या करू जास्त. इकडे टाकते. आई तो पाव आहे. अजून दूध टाका लागेल. कमी गॅसवर कोणाला सांगितलं मँगो का? फ्लेवर शिरा. मँगो फ्लेवर शिरा. हॅलो, काय म्हणताय तुम्ही? लावली हो. तर इथे रूम आवरून झालेला आहे बघा, किती स्वच्छ आणि काय हो केलं झालं नाही. चीज बनवलं. चीज चीज बनवत होतो आम्ही, पण झालं नाही. इथे बघा देवारा. त्याला अजून मध्ये ना लाईटीला होल्डर नाही ना, तर ते बसवायचे. इथे बघा आम्ही आज घर धुतलंय, पाणी देत टीव्हीवर पाणी उडालेलं आहे, त्यामुळे तसं काहीतरी गेलेलं आहे आणि शक्यतो टी व्ही बदलायला लागणार आहे. ते नीट नाही झालं तर टी व्ही डायरेक्ट टीव्हीत पाणी गेलेलं आहे. टी व्ही बदलायचं आहे आता नवीन घीच. तुझे पप्पा. तर इथे दाल खिचडा झालेला होता आणि त्याला अजून तडका द्यायचा होता, तर खूप मस्त आणि टेस्टी झालेला होता. तर तुम्ही नक्की ट्राय करा दाल खिचडा. तर चला, तर आज दीदींनीच बनवलं सगळं काही, फक्त मी दुपारचं जेवण केलं. सकाळी त्यांनी पास्ता बनवला, त्यानंतर आम्ही चीज बनवलं. पण चीजची रेसिपी चांगली झाली नाही, म्हणजे
चीज जमलं नाही आम्हाला आणि आत्ता त्यांनी मँगो फ्लेवरचा शिरा आणि दाल खिचडा बनवला. तर सगळं खूप छान बनवलं होतं त्यांनी. तर तुम्ही सगळ्या रेसिपी ट्राय करा आणि ब्लॉग पण स्किप न करता संपूर्ण बघा. कढईला आईला सांग ना मग. त्याच्यामध्ये जसं हे सगळी ग्रेव्ही काय म्हणतात खार. तर चला आता आम्ही जेवण करतो आणि या तुम्ही जेवण करायला. तर आम्ही दोघी बसलो होतो. आईंना पण म्हणत होतो तुम्ही पण बसा, पण आई पप्पा आल्याशिवाय जेवण नाही करत. तर त्यानंतर बसल्या. तर चला व्हिडिओ एंड पण मी तेच करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.